बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा। नीट पेपरफुटीच्या महाराष्ट्र कनेक्शनची व्याप्ती दिवसागणिक वाढत चालली आहे। आता या प्रकरणामध्ये पुण्याच्या वाघोलीत शिकणाऱ्या ओंकार शिंगोटे या विद्यार्थ्याचं नाव समोर आलंय। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये जुन्नर तालुक्यातील ओंकार शिंगोटेची सीबीआयने चौकशी केली आहे। नीट प्रकरणाशी माझा संबंध नाही, सीबीआयने चौकशीनंतर मला सोडून दिलं, असा दावा ओंकारने केला आहे। आज सकाळपासून न्यूज माध्यमांमध्ये नीट प्रकरण फुटीबद्दल सीबीआयने मला अटक केल्याची बातमी केली जात आहे। तर सदर प्रकरणामध्ये सीबीआयने मला चौकशी दरम्यान बोलवून घेतले होते आणि चौकशी दरम्यान माझा ह्या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही संबंध नसल्या कारणाने त्यांनी मला कालच सोडून दिलेले आहे। तर सदर प्रकरणामध्ये जी माझ्याबद्दल जी खोटी बातमी सोशल मीडियामध्ये जी फिरत आहे ही बातमी प्रसारित होऊ नये। नीट पेपरफुटी चौकशी दरम्यान सीबीआयच्या हाती डिजिटल पुरावे लागलेत। शुभम खैरनारकडून आधी हरियाणामध्ये त्यानंतर सीकरमध्ये पेपर पोहोचल्याचं या पुराव्यामधून स्पष्ट होत आहे। राजस्थानच्या शिकरहून सोशल मीडियावरती नीट पेपर इतर राज्यामध्ये पाठवण्यात आला। भाजप युवा मोर्चा नेते दिनेशने हरियाणामधून पेपर विकत घेऊन 10 विद्यार्थ्यांना विकल्याची देखील माहिती समोर येते। तर सीबीआयने आतापर्यंत 5 जणांना अटक केलेली असून त्यांची चौकशी सुरू आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामधील संशयित आरोपी शुभम खैरनारबाबत अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। शुभम खैरनार हा वैद्यकीय प्रवेश आणि मार्गदर्शक केंद्र चालवत होता। या केंद्रातून तो अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय मार्गदर्शन केंद्रामधून प्रवेश मिळवून देत होता। तर ही प्रवेश प्रक्रिया तो नेमकी कशी चालवत होता याचाही तपास केला जातोय। दरम्यान शुभम खैरनार याच्या कार्यालयामध्ये नेमकं काय कामकाज सुरू होतं यातून देखील अनेक नीट पेपरफुटी प्रकरणातील महत्त्वाचे खुलासे होणार असल्याची शक्यता ही वर्तवली जाते। नीटचा पेपर कसा फुटला? नाशिक, पुणे, अहिल्यानगर, लातूर, ठाणे कनेक्शन समोर येत असतानाच धक्कादायक माहिती समोर येते। नीटचा पेपर नाशिक किंवा अन्य दुसरीकडे फुटला नसून तो चक्क नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएच्या ऑफिसमधूनच फुटला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तपास यंत्रणा आता या दिशेने तपासाची सूत्र फिरवतात। नीटच्या पेपरफुटी प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आलाय। आरोपी शुभमनं करिअर काउन्सिलिंगच्या नावानं विद्यार्थ्यांचं सर्कल तयार केलं। वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली। सोशल मीडियावरती फोनद्वारे ऑनलाईन स्वरूपामध्ये त्याने मार्गदर्शनासह परीक्षांचे महाविद्यालयांचे अर्ज भरणं किंबहुना प्रवेशाबाबतची कार्यवाही देखील उद्योग म्हणून सुरू केले। परराज्यातील विद्यार्थ्यांपर्यंतचं नेटवर्क तयार झाल्यामुळे आरोपीनं हे कृत्य केल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामधील 5 आरोपींना काल न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। दिल्लीच्या राऊज अॅव्हेन्यू परिसरामधील सीबीआय न्यायालयामध्ये या 5ही आरोपींना हजर करण्यात आलं। यामध्ये शुभम खैरनारसह जयपूरहून पकडलेले 3 आणि हरियाणाचा 1 आरोपी यांचा समावेश आहे। नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात तपास सुरू असतानाच आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलंय। सीबीआयच्या तपासाची व्याप्ती आता महाराष्ट्रामध्ये देखील वाढलेली असून नाशिक आणि पुण्यामधून अटक सत्र सुरू झालंय। नगरमधून ओंकार शिंगोटे या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे। ओंकार शिंगोटे पुण्यातील वाघोली भागामधील एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेल्या महिलेची धक्कादायक माहिती समोर आली आहे। नीट परीक्षेदरम्यान मनीषा वाघमारे यांच्याकडे तब्बल 21 वेगवेगळ्या बँक खात्यांमधून लाखो रुपये जमा झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। ही रक्कम पेपर विक्रीसाठी किंवा त्यासंबंधी व्यवहारासाठी घेण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। तर ताब्यात असलेली आरोपी लोखंडे आणि मनीषा यांच्यामध्ये अनेक संशयास्पद व्हॉट्सअप कॉल्स आणि मेसेजेस आणि त्याचबरोबर मनीषा विद्यार्थ्यांना हेरून त्यांना मुख्य एजंट लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये पुण्यातील मनीषा वाघमारेची सीबीआयकडून चौकशी केली आहे। अटकेमध्ये असलेल्या धनंजय लोखंडेसोबत मनीषाचं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅट समोर आलंय। वेगवेगळ्या 21 बँक खात्यांमधून मोठी रक्कम ट्रान्सफर झाल्यामुळे मनीषावरती संशय व्यक्त केला जातोय। तर नीट परीक्षेपूर्वी तिच्या खात्यामध्ये मोठी रक्कम जमा झाल्याची माहिती समोर आलेली असून पेपरफुटीपूर्वी ॲडव्हान्स रक्कम घेतल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। काल दुपारी 3 वाजेपर्यंत सीबीआयच्या पथकानं मनीषा वाघमारेच्या घरामध्ये चौकशी केली आणि 3 वाजता ते पथक मनीषा वाघमारेला घरीच सोडून निघून गेलं। मनीषा वाघमारेला अटक न करता चौकशी करून तिला सोडून देण्यात आलंय। नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर कनेक्शनच्या तपासाला वेग आलाय। सीबीआयच्या तपासातून नवीन धागेदोरे हे समोर येत आहेत।
लातूरमधून एका सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची काल सीबीआयनं झडती घेतली आहे. काही कागदपत्र आणि मोबाईल सीबीआयच्या पथकानं ताब्यात घेतल्याची माहिती आहे. संबंधित प्राध्यापक हे पुण्यातील मनीषा वाघमारेच्या संपर्कात होते. नीट पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा काही सहभाग होता का याचीही चौकशी सीबीआयकडून केली जाते. सीबीआयच्या पथकानं संबंधित सेवानिवृत्त प्राध्यापकांना ताब्यात घेतलंय, तर सीबीआयच्या टीमनं पुढच्या तपास कामासाठी त्यांना पुण्यालाही नेलेलं आहे. नीटच्या पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर पेच निर्माण झालेला असून अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी हॉस्टेलवरती राहून खासगी क्लास करत होते. त्यातून त्यांनी ही परीक्षा दिली, परंतु फेरपरीक्षेमुळे हे विद्यार्थी संभ्रमात आहेत. नीटच्या शिकवणी केंद्रावरती सकाळी 8:30 वाजता हे विद्यार्थी एकत्र जमणार असून शिक्षक त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 2024च्या नीट परीक्षेसंबंधी प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलं जाईल. आतापर्यंत 2 याचिका दाखल करण्यात आल्या, तर या याचिकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या देखरेखीखाली नवीन नीट परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच राष्ट्रीय चाचणी संस्था बरखास्त करून नवीन संस्था स्थापन करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे. आगामी नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती काल शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उच्च शिक्षण सचिव, एनटीएचे महासंचालक आणि सीबीएसई अध्यक्षांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. परीक्षेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेत संचालन प्रक्रियेवरती या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली आहे. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी आणि नियोजनासाठी शिक्षण मंत्रालयानं हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचं मानलं जात आहे.